साताराजवळ डोंगराच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. गाव फार मोठं नव्हतं. त्या गावात रामू पाटील नावाचा शेतकरी राहत होता. वयाने 45च्या आसपास, अंगावर कष्टांची छाप. रामूकडे 4 एकर कोरडवाहू शेती होती. पावसावर सगळं अवलंबून आणि नशिबावर अजून जास्त. रामू रोज पहाटे उठायचा, गोठ्यात गुरं पाहायचा आणि शेतात जाऊन माती हातात घ्यायचा. माती घट्ट झाली की त्याचं मनही घट्ट व्हायचं. घरी सुमन होती, कष्टाळू आणि समंजस बायको. 2 मुलं होती. मोठा मुलगा सचिन 12वी पास झालेला, शहरात जायचं स्वप्न बघणारा. लहान मुलगी काव्या अजून शाळेत, पण डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन फिरणारी. घरात पैशांची चणचण होती आणि मनात वाढत जाणारी चिंता. त्या वर्षी पावसाने पूर्ण पाठ फिरवली. गावात रोज चर्चा चालायची की शेतीत काही उरलं नाही. मुलांना शहरात पाठवायचं, गाव सोडायचं. संध्याकाळी शेताच्या बांधावर बसून तो माती हातात घ्यायचा आणि मनातच म्हणायचा, आई, अजून सोडू नकोस. एक दिवस बँकेतून नोटीस आली. कर्ज वेळेवर भरलं नाही तर जमीन लिलावात जाईल, असं त्यात लिहिलं होतं. त्या रात्री रामू झोपलाच नाही. सुमनने विचारलं, काय झालं? पण तो फक्त एवढंच म्हणाला की थोडा थकलोय. दुसऱ्या दिवशी गावात कृषी अधिकारी आले. त्यांनी ठिबक सिंचन, कमी पाण्यात येणारी पिकं, सेंद्रिय शेती याबद्दल सांगितलं. बहुतेक लोक हसले. हे सगळं पुस्तकातलं आहे असं म्हणाले. पण रामू शांतपणे ऐकत राहिला. सचिनने पहिल्यांदा बाबांशी मोकळेपणाने बोललं. तो म्हणाला, बाबा, आपण एकदा बदल करून पाहूया, नाहीतर सगळंच संपेल. त्याने ठिबकसाठी अर्ज केला. नवीन पिकं लावली. गावात लोक टोमणे मारू लागले. शिकलेला शेतकरी बनतोय असं म्हणाले. पण रामू रोज सकाळी तितक्याच जिद्दीने शेतात जायचा. हळूहळू बदल दिसू लागला. थोडा भाजीपाला, थोडी मिरची, थोडा कांदा. उत्पन्न कमी होतं पण शून्य नव्हतं. काव्या शाळेतून आल्यावर शेतात बाबांना मदत करायची. ती हसत म्हणायची, बाबा, आपली शेती एक दिवस सगळ्यांना दाखवू. 2 वर्ष गेली. त्याच गावात रामूचं नाव बदललं. तोच माणूस, पण वेगळी ओळख. लोक सल्ला घ्यायला येऊ लागले. कर्ज हळूहळू फिटलं. सचिन शेतीतच राहिला, पण नव्या पद्धतीने. थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचवू लागला. एका संध्याकाळी रामू पुन्हा शेताच्या बांधावर बसला. सूर्य मावळत होता. त्याने माती हातात घेतली, आकाशाकडे पाहिलं आणि शांतपणे हसला. तो स्वतःशीच म्हणाला, माती सोडली नाही म्हणून मातीनेही सोडलं नाही. काव्या त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, बाबा, मी मोठी होऊन शेतीवरचं शिक्षण घेणार. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते आनंदाचं होतं.